विद्यार्थी मित्रहो, आपण पाहतोय कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग या विषयासंबंधीची माहिती। आतापर्यंत आपण अनेक प्रकरणं या विषयासंबंधातली पाहिलेली आहेत। आज आपण पाहणार आहोत नवीन प्रकरण इन्व्हेंटरी कंट्रोल। विद्यार्थी मित्रांनो, आपण इन्व्हेंटरी कंट्रोल हा जो भाग पाहणार आहोत तो अनेक व्हिडिओमधून पूर्णतः पाहणार आहोत। त्यामुळे पूर्णतः आपण थेरॉटिकल पार्ट जो आहे तो अगोदर आपण पाहूया आणि त्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मित्रहो, माझं फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे आणि वेबसाईट आहे। या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होतील। तर चला पाहूया इन्व्हेंटरी कंट्रोल। इन्व्हेंटरी कंट्रोल हा जो पार्ट आहे त्यामध्ये आपण दोन भाग केलेले आहेत। एक मेथड्स ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल आणि सेकंड आहे तो इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो। त्यातला ए पार्ट जो आहे मेथड्स ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल, त्यामध्ये आपण 5 उपभाग केलेले आहेत। स्टॉक लेवल्स, या स्टॉक लेवलची स्वतंत्र थेअरी, त्याच्यावरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स। बी इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी दॅट इज EOQ, याची आपण थेअरी, त्याचप्रमाणे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि त्यावरील प्रॉब्लेम। ABC ॲनालिसिस, थेअरी, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि प्रॉब्लेम, या पद्धतीने आपण सर्व हे उपघटक अभ्यासणार आहोत। त्यामुळे आपण इन्व्हेंटरी कंट्रोल म्हणजे काय ते आता पाहूया। इन्व्हेंटरी कंट्रोल जो आता आपण पूर्ण भाग पाहिलेला आहे त्यामधला पहिला पार्ट आहे ए आणि तो म्हणजे स्टॉक लेवल। या स्टॉक लेवल पासून आपण प्रामुख्याने सुरुवात करणार आहोत। स्टॉक लेवल म्हणजे काय? स्टॉक लेवल्स टेक्निक्स हे काय आहे? ही एक टेक्निक आहे। काय करते हे? फिक्सेस स्टॉक कंट्रोल लेवल इन टर्म्स ऑफ क्वांटिटी टू इन्श्योर दॅट ऑप्टिमम क्वांटिटी ऑफ मटेरियल इज ब्रॉट अँड स्टोर्ड। खरेदी करायची आणि त्याचं स्टोअर करायचं। इट ऑल्सो आन्सर क्वेश्चन व्हेन टू बाय, कधी मला पुढील माल खरेदी करायचा या प्रश्नाचं उत्तर म्हणजे स्टॉक लेवल। सर्वसाधारणपणे तुम्ही घरामध्ये देखील पाहता, आपल्याकडे उपलब्ध असलेला एखादा वस्तू किंवा माल किती आहे हे पाहता आणि आपली गरज किती आहे त्या प्रमाणात आपण खरेदी करतो। जर तुम्हाला असं वाटत असेल की महिन्याला आपल्या घरामध्ये एकंदरीत एक 10 किलो साखर लागते आणि आपल्याकडे जर 2 किलो साखर जर शिल्लक असेल तर आपण 8 किलो त्या ठिकाणी परचेस करणार आहोत। म्हणजे या झाल्या लेवल। एकूण लागणारा जो काय आपल्याला साखर आहे त्याचे काय स्टॉक आहे त्याची लेवल आहे 10, आपल्याकडे बॅलन्स आहे 2, म्हणजेच आपण खरेदी किती करणार आहोत तर 8, म्हणजेच आपल्याला खरेदी किती करायचं याचा अंदाज स्टॉक लेवलवरून होईल। स्टॉक लेवल ही योग्य असणं आवश्यक आहे। जर स्टॉक मधला माल जर कमी असेल तर प्रोडक्शन त्या ठिकाणी थांबू शकतं। स्टॉक मध्ये जर माल जास्त असेल म्हणजे तुम्हाला लागतात 10 क्वांटिटी, तुम्ही खरेदी केलेले असतील जर 100 क्वांटिटी, तर 90 क्वांटिटीची तुम्हाला आवश्यकता नसताना तुम्ही ते खरेदी केलेले, दॅट इज डेड इन्व्हेस्टमेंट। त्यामुळे माल कमीही पडू नये, शॉर्टेजही पडू नये आणि सरप्लस प्रचंड सुद्धा होऊ नये। जेवढा माल आपल्याला प्रोडक्शनसाठी गरजेचा आहे तेवढाच माल त्या ठिकाणी, त्या लेवलचाच माल त्या ठिकाणी खरेदी करणं आवश्यक आहे इन टर्म्स ऑफ क्वांटिटी।
पुढे अँड असिस्ट द मॅनेजमेंट टू बजेट अँड प्रिपेअर टाइम शेड्यूल ऑफ परचेस. मॅनेजमेंटला स्टॉक लेवलमुळे काय फायदा होऊ शकतो, काय हेल्प होऊ शकते, तर बजेट त्या ठिकाणी प्रिपेअर करायला आणि कधी माल खरेदी करायचा हे निर्णय घेण्यासाठी स्टॉक लेवल मॅनेजमेंटला उपयुक्त आहे. हे जे टेक्निक आहे, द टेक्निक रिक्वायर फिक्सेशन ऑफ स्टॉक कंट्रोल लेवल्स इन रिस्पेक्ट ऑफ एव्हरी टाईप ऑफ मटेरियल. प्रत्येक व्यवसायाला जे जे काही मटेरियल लागतं, ज्या ज्या प्रकारचं मटेरियल लागतं त्याचा स्टॉक हा किती ठेवायचा त्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी स्टॉक लेवल टेक्निक हे महत्त्वाचं आहे. पुन्हा सांगतो, स्टॉकमध्ये मटेरियल किंवा माल हा किती असावा, प्रमाणापेक्षा कमी असू नये आणि प्रमाणापेक्षा जास्त असू नये, त्याचे स्टँडर्ड ठरवतं. त्यामुळे आपल्याला स्टॉक लेवल ही संकल्पना या ठिकाणी लक्षात आली असेल. द डिफरंट लिमिट्स फिक्स्ड आर. आता या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या स्टॉक लेवल्स दिलेले आहेत. आपण मगाशीच त्या ठिकाणी चार्टमध्ये पाहिलेलं होतं की एकंदरीत कोणकोणत्या इन्व्हेंटरी आहेत. आता त्यामधला एक पार्ट म्हणजे स्टॉक लेवलचा पाहतोय आणि त्यामध्ये आहे आता मॅक्झिमम स्टॉक लेवल. मॅक्झिमम स्टॉक लेवल म्हणजे काय? धिस लेवल इंडिकेट्स, ही लेवल काय दाखवते? मॅक्झिमम क्वांटिटी ऑफ स्टॉक टू बी हेल्ड ॲट एनी टाइम, की व्यवसायामध्ये किती स्टॉक जास्तीत जास्त असावा किंवा असतो हे मॅक्झिमम लेवल दाखवतं. दी क्वांटिटी ऑफ स्टॉक शुड नॉट एक्सीड दी लेवल. मग जास्तीत जास्त किती पाहिजे? मगाशी आपण उदाहरण घेतलं की आपल्या घरामध्ये 2 किलो साखर आहे, आपल्याला 10 किलो लागणार आहे. 10 किलो हे आपल्याला स्टँडर्ड आहे, मॅक्झिमम आहे. त्या लेवलपर्यंतच आपल्याला स्टॉक करता येईल, त्यापेक्षा जास्त करून उपयोग नाही आणि कमी केला तर गरज पूर्ण होणार नाही. म्हणून मॅक्झिमम लेवल जी आहे ती 10 आहे. धिस इज टू बी मिनिमाइज स्टॉक होल्डिंग कॉस्ट. जर तुमच्याकडे 10 पेक्षा जास्त स्टॉक असेल, 12 असेल, 15 असेल, तर तो कमी करणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला त्याची गरज नाहीये. आणि म्हणून मॅक्झिमम लेवल हे दर्शविते की तुम्हाला जास्तीत जास्त स्टॉकमध्ये किती मटेरियल आवश्यक आहे तेवढीच माल खरेदी करणं आणि तेवढीच उपलब्धता तुमच्या गोडाऊनमध्ये म्हणजे स्टॉकमध्ये असणं आवश्यक आहे. दिस लेवल इज फिक्स बाय युजिंग दी फॉलोइंग फॉर्म्युला. ही लेवल जी आहे ती कशाने फिक्स केली जाते पहा. रीऑर्डर लेवल प्लस रीऑर्डर क्वांटिटी मायनस, आता बाकीचा भाग सगळा ब्रॅकेटमध्ये, मिनिमम कन्झम्पशन म्हणजे उपयोग गुणिले मिनिमम टाइम फॉर रेकॉर्डिंग. हे सूत्र आहे. या सूत्राच्या आधारे मॅक्झिमम लेवल स्टॉकची तुम्ही काढू शकता. फॉर्म्युला पाठ करा, लक्षात ठेवा. बी मिनिमम लेवल. आता मिनिमम लेवल किती पाहिजे पहा. दिस लेवल इंडिकेट्स मिनिमम क्वांटिटी ऑफ स्टॉक टू बी हेल्ड ॲट एनी टाइम. कोणत्याही वेळेस तेवढा कमीत कमी पाहिजेच, त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर प्रोडक्शन स्टॉप होतो. आणि म्हणून पुढे म्हटले दिस इज टू अवॉइड रिस्क ऑफ डिसलोकेशन ऑफ प्रोडक्शन प्रोसेस. प्रोडक्शन प्रोसेस त्या ठिकाणी कंटिन्यू राहिली पाहिजे. ती जर बंद पडली, डिसलोकेशन झाली, तर मात्र व्यवसायाचं प्रॉपरली प्रोडक्शन होणार नाही. दिस लेवल इज फिक्स्ड आफ्टर टेकिंग इनटू कन्सिडरेशन. ही लेवल जी आहे मिनिमम लेवल ती फिक्स केली जाते स्टॉकची. काय विचारात घेऊन? द रेट ऑफ कन्झम्पशन अँड द टाइम रिक्वायर्ड टू ॲक्वायर सफिशियंट मटेरियल टू अवॉइड डिसलोकेशन ऑफ प्रोडक्शन. The following formula is used for fix up the minimum level, reorder level, normal consumption, average period of delivery. या सगळ्यांचा भाग विचारात घेऊन मिनिमम लेवल फिक्स केली जाते. फॉर्म्युला मिनिमम लेवल इज इक्वल टू रीऑर्डर लेवल मायनस ब्रॅकेटमध्ये नॉर्मल कन्झम्पशन गुणिले ॲव्हरेज पिरियड ऑफ डिलिव्हरी. सूत्र पाठ करा. तिसरा भाग आहे स्टॉकचा रीऑर्डर लेवल. धिस लेवल इंडिकेट्स, काय दाखवतोय पहा, द टाइम टू प्लेस ऑर्डर फॉर मटेरियल. वेळ कशाला? प्रोडक्शन डिपार्टमेंटला माल पाठवण्याची किंवा माल खरेदी करण्याची.
It significance the action point for procuring the materials. This level is between the minimum and maximum level. ही लेवल काय आहे, मिनिमम आणि मॅक्झिमम मधली त्या ठिकाणी लेवल ही दाखवते. द ऑब्जेक्ट ऑफ दिस लेवल इज टू इंडिकेट टाइम टू प्लेस ऑर्डर. माल कधी खरेदी करायचा ती वेळ निश्चित करतात. सो दॅट स्टॉक इज नॉट रिड्यूस टू ए लेवल लेस दॅन दी मिनिमम लेवल. द फॉलोइंग फॉर्म्युला त्या ठिकाणी दिलेला आहे. पहा, रिऑर्डर लेवल इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये मिनिमम कन्झम्पशन मल्टिप्लाय बाय मिनिमम रिऑर्डर पिरियड. मॅक्झिमम इथं कुठेही उल्लेख नाही, फक्त मिनिमम. फॉर्म्युले पाठ करा. डी, डेंजर लेवल. इट इंडिकेट्स, डेंजर लेवल पहा काय दाखवते, द लेवल ऑफ स्टॉक व्हेन द नॉर्मल इश्यूड शुड बी स्टॉप. जे प्रोडक्शन डिपार्टमेंटला आपण माल पाठवतोय तो माल सुद्धा पाठवणं अशक्य झालेलं असेल, एवढं सुद्धा आपल्याकडे जर स्टॉक शिल्लक नसेल तर ती लेवल म्हणजे डेंजर लेवल. प्रोडक्शन डिपार्टमेंटने 10 क्वांटिटी मागवले तर तुमच्याकडे 6च आहेत. याचा अर्थ काय झालेला आहे की तुम्ही त्यांची गरज पूर्ण करू शकत नाही. दॅट इज डेंजर लेवल आहे तुमच्याकडे. स्टॉकचा 10 पाहिजे, 6च आहे. इट इंडिकेट्स द नीड ऑफ अर्जंट अटेन्शन अँड इमर्जन्सी स्टेप्स टू रिप्लेनिश स्टॉक बाइंग procuring material. The quantity of this level is between minimum and nil stock level. पुढे ॲव्हरेज स्टॉक लेवल. ॲव्हरेज किती स्टॉक गोडाऊन मध्ये आवश्यक आहे. इट इज द ॲव्हरेज ऑफ मिनिमम लेवल अँड मॅक्झिमम लेवल. इट इज द ॲव्हरेज स्टॉक ऑफ मटेरियल्स इन दी स्टोअर. त्याचा फॉर्म्युला दिला आहे. ॲव्हरेज स्टॉक लेवल इज इक्वल टू मॅक्झिमम लेवल प्लस मिनिमम लेवल डिवायडेड बाय 2. 2 लेवल आहेत, मिनिमम मॅक्झिमम म्हणून भागिले 2. फॉर्म्युला लक्षात ठेवा. द फिक्सेशन ऑफ द कंट्रोल लेवल्स इज बेस्ड मेनली ऑन नॉन कॉस्ट फॅक्टर्स. इट इज बेस्ड ऑन द टाइम लॅग इन्व्हॉल्व्ड इन सेव्हरल कंट्रोल प्रोसिजर अँड रेट ऑफ कन्झम्पशन. अतिशय महत्वाचा भाग आहे. पुढे द फॅक्टर्स टू बी कन्सिडर व्हाईल फिक्सिंग स्टॉक लेवल्स आर. पहा, पुढील घटक किंवा पुढील एलिमेंट जे आहेत किंवा मुद्दे आहेत ते तुम्हाला स्टॉक लेवल फिक्स करण्यासाठी उपयोगी विचारात घ्यावे लागतात किंवा उपयोगी पडतात. पहिला, फंड, पैसा और कॅपिटल आउटले. इट इज रिक्वायर्ड टू होल्ड द स्टॉक. द मटेरियल्स टू बी हेल्ड ॲज स्टॉक इज रिक्वायर्ड टू बी परचेस्ड and paid for. If the purchased material is not consumed, converted into finished product and sold, amount cannot be recovered. Thus, holding stock involves capital outlay or funds. If the funds or finance is not available, the stock level need to be reduced. जर तुमच्याकडे पैसाच नसेल तर तुम्ही खरेदी करू शकत नाही. स्टॉक लेवल त्या ठिकाणी काय करावं लागणार, तुम्हाला कमी करावी लागणार आहे. दुसरा एलिमेंट आहे स्टोरेज स्पेस. ज्या ठिकाणी तुम्ही माल ठेवणार आहे त्याची स्पेस. द स्टॉक होल्डिंग नीड्स प्लेस फॉर स्टोरिंग गुड्स और मटेरियल. द अवेलेबल स्टोर स्पेस नीड्स टू बी लोकेटेड जुडिशियसली टू डिफरंट मटेरियल टू एनेबल ऑप्टिमायझेशन ऑफ यूज ऑफ स्टोर. स्टोर स्पेसचा प्रामुख्याने जे यूज आहे तो ऑप्टिमम झाला पाहिजे, पर्याप्त वापर त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. तिसरा, स्टोरेज लॉस. द मटेरियल हेल्ड ॲज स्टॉक कॅन लीड टू लॉस और डॅमेज ड्यू टू सेव्हरल फॅक्टर्स. पुढे तुम्हाला अनेक घटक दिलेत, कशा कशामुळे तुम्हाला त्या ठिकाणी लॉस किंवा डॅमेज होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, पिल्फरीज ऑफ गुड्स असेल, थीप म्हणजे चोरीला गेला असेल, फायर म्हणजे आग लागली असेल, वेस्टेज असेल किंवा मटेरियल हँडलिंग करताना वेस्टेज होत असेल, लिकेज, स्पॉइलेज काही होऊ शकतं. हे सगळे लॉसेस आहेत. द लार्जर द रिस्क द लोअर द क्वालिटी टू बी हेल्ड ॲज अ स्टॉक. हे एक प्रिन्सिपल या स्टोरेज लॉसचं सांगता येईल. 4, कॉस्ट ऑफ स्टोरेज. इट इन्क्लूड्स कॉस्ट ऑफ स्टोरेजची एकूण खर्च किती आहे
तो कशाचा? रेट्स, टॅक्सेस फॉर स्टोर प्लेस, इन्शुरन्स प्रीमियम फॉर स्टॉक, इंटरेस्ट ऑन अमाऊंट ब्लॉक्ड इन स्टॉक होल्डिंग, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस एक्सेट्रा. हे सगळे खर्च म्हणजेच कॉस्ट ऑफ स्टोरेज. इफ द एक्सपेन्सेस आर हायर इट वुड बी नेसेसरी टू मिनिमाइज स्टॉक. स्टॉक 100 आहे आणि त्यावरचा एक्सपेन्सेस 50 होत असेल, स्टॉक 50 करा, एक्सपेन्सेस 25 होईल. म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला गरजेपेक्षा जास्त स्टॉक ठेवून उपयोगी नाही. 5. रेग्युलॅरिटी इन अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल्स. एकतर मटेरियल्स तुम्हाला अवेलेबल पाहिजे वेळेला आणि ते रेग्युलर पाहिजे. द स्टॉक लेवल्स डिपेंड्स टू ए लार्ज एक्सटेंट ऑन दिस फॅक्टर. The stock levels can vary largely if there is seasonal nature of supply or there is a restriction, irregularity or uncertainty about availability of material. आपल्याला जर माल पाहिजे असेल, अवेलेबल जर सीजनल असेल तर त्या सीजनललाच तो माल येऊ शकतो, इतर सीजनला येणार नाही. किंवा सप्लाय करणाऱ्याने जर काही बंधनं घातलेली असतील, रिस्ट्रिक्शन असेल तुम्हाला, किंवा तो जर रेग्युलर त्या ठिकाणी देत नसेल किंवा देईल याची खात्री नसेल, हे सगळे घटक यामध्ये येतात. द स्टॉक ऑफ मटेरियल वुड इन्क्रीज इन केस ऑफ अनसर्टनटी और सीजनॅलिटी. purchase have to be made when material is available rather than required. बऱ्याच वेळा आपल्याला गरज नसताना सुद्धा माल खरेदी करावा लागतो, कारण पुढे तो मिळेल का नाही याची शाश्वती नसते आणि म्हणून आपण तो माल काय करतो, अगोदरच घेऊन ठेवत असतो. 6. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ मटेरियल. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की रेट काय आहे, तो फार महत्त्वाचा फॅक्टर आहे. दिस फॅक्टर रिफर्स टू दी quantum and regularity of consumption and is closely linked to production plan or budget. In fact, the objective of control is to be ensure material when needed. 7वा एलिमेंट आहे लीड टाइम और टॅग टाइम. इट इज द टाइम इन्व्हॉल्व्ड बिटवीन indenting and receiving material, the time involved in indenting, calling and analyzing quotation offers, placing order, complying with procedure of supplying authority, supplier's time to deliver material, receipts and inspection of material is to be considered. The stock requirement would be larger if the time involved is longer or uncertain. त्यामुळे तो टाइम लॅग हा फार इफेक्टिव्ह एलिमेंट्स या स्टॉक लेवलला लागू आहे. 8. प्राइस फ्लक्च्युएशन अँड प्राइस ॲडव्हान्टेजेस. किमती वाढल्या किंवा किमती कमी झाल्या, दोन्हींचाही फायदा तोटा त्या ठिकाणी होऊ शकतो. किमती वाढल्या तर तुमचा माल विकला जातो जास्तला, पण त्याचा रॉ मटेरियल घेताना सुद्धा तुम्हाला जास्त कॉस्ट पे करावी लागते, तो लॉस. दुसरी गोष्ट, प्राइस जर कमी झाल्या आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी माल 10 लागत असेल वस्तू तर तुम्ही 12 खरेदी केल्या तरी तुम्हाला फायदा आहे. द एक्सपेक्टेड चेंजेस इन प्राइजेस अँड टर्म्स ऑफ क्रेडिट, डिस्काउंट, बल्क क्वांटिटी परचेस डायरेक्टली अफेक्टेड टू दी कॉस्ट ऑफ मटेरियल. नॅचरली आपण दुकानातून सुद्धा एखादी वस्तू घेताना 10 रुपयाची वस्तू 8 किंवा 6ला किंवा 4 रुपयाला मिळत असेल, 50% डिस्काउंट असेल तर आपण काय करतो, निश्चितपणे जास्त खरेदी करतो. बाय वन गेट वन फ्री. The quantity to be purchased at the time can be affected by terms offered by supplier. If advantages is obtained for bulk purchase, म्हणजे मोठ्या प्रमाणावर जर तुम्ही खरेदी केलेली असेल आणि त्याचा जर ॲडव्हान्टेज मिळत असेल तर तुम्ही खरेदी निश्चित करणार. द सेम मे बी अवेल्ड इफ अदरवाइज कन्व्हिनियंट. वेअर प्राइजेस फ्लक्च्युएट टू ए लार्ज एक्सटेंट इट वुड बी इकॉनॉमिकल टू बाय लार्जर क्वांटिटी ॲट द टाइम when price are lower. किमती कमी असतील, सेल लागला की आपण जास्त माल खरेदी करतो. आणि 9. इकॉनॉमिक ऑर्डर और रीऑर्डर क्वांटिटी. हा आपण भाग स्वतंत्रपणे नंतर पाहणार आहोतच, त्याच्यावरचे प्रॉब्लेमही पाहणार आहोत, पण जाता जाता तो भाग आपण पाहूया. द इकॉनॉमिक ऑर्डर और रीऑर्डर क्वांटिटी फिक्स्ड अफेक्ट्स द नंबर ऑफ परचेस अँड consequently stock held.
This is another technique to determine how much to buy. The purchase and storing functions involved certain costs. When stock is increased, number of purchases can be reduced. The cost of storing would increase, but cost of placing order would decrease, and likewise in opposite direction, that is vice versa. The economic order quantity strikes a balance between the two with an objective to minimize total cost. विद्यार्थी मित्रांनो, हा आपण स्टॉक लेवलवरचा संपूर्णतः भाग थेरॉटिकली पाहिलेला आहे. म्हणजे इन्व्हेंटरी कंट्रोल मधला हा एक पार्ट आपण पाहिलेला आहे. आता हा थेरी झाल्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण त्यावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि त्या पुढील व्हिडिओमध्ये यावरील प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा. ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हॉट्सअप आहे, ईमेल आहे, फेसबुक आहे आणि वेबसाईट आहे. त्याच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तुम्ही मला या इथे दिलेल्या ईमेलवर सुद्धा कम्युनिकेट करू शकता. तर मित्रांनो, पुढील भागात पाहतोय आपण स्टॉक लेवलवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन. धन्यवाद.